नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गिरीश महाजनांनी गेमच फिरवला. नाशिकमध्ये मोठा फेरबदल. 24 तासात काय घडलं? नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात निर्माण झालेला महायुतीचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. गेले 24 तासापासून मुंबईत सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठका आणि चर्चेनंतर हा निर्णय झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. परंतु महायुतीचा हा आनंद तात्पुरता ठरण्याची शक्यता आहे, कारण गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे गणेश गीते माघार घेणार असले तरी त्यांचे बंधू अपक्ष म्हणून रिंगणात राहिल्यास महायुतीची डोकेदुखी कायम राहण्याची चिन्हे आहेत. नाशिक भाजपमधील या अंतर्गत बंडखोरीमुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार यांच्या अडचणी कमालीच्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे. हा वाद थेट मुंबई दरबारी पोहोचल्याने गिरीश महाजन यांनी स्वतः यात लक्ष घातले. कालपासूनच गणेश गीते आणि गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे नाशिकमधील नेते निलेश बोरा हे मुंबईत तळ ठोकून होते. त्यातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील गुप्त ठिकाणी गिरीश महाजन, निलेश बोरा आणि गणेश गीते यांच्यात दीर्घ चर्चा झाली. या बैठकीत गिरीश महाजन यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. तसेच गणेश गीते यांना येत्या काळात तुमचे योग्य राजकीय पुनर्वसन करू असं आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता गिरीश महाजन यांच्या शब्दाचा मान राखत अखेर गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास संमती दिली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.